पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक्सक्यूज मी सर। सर अक्षरा आहे का? नाहीये। म्हणजे ती शाळेत नाहीये। अच्छा, घरी गेली आहे का? नाही। मग कामासाठी बाहेर गेली आहे का ती? हा। कुठल्या कामासाठी? काय आहे की आमची एक विद्यार्थिनी अडचणीत आहे, तिच्यासाठी ती गेली। अहो पण हे अक्षराचं काम आहे का? नाही, तिचं काम शिकवणं हेच आहे। मग काय आहे, तिचा तिच्या विद्यार्थ्यांवरती जीव आहे, त्यामुळे मग ती। ठीक आहे, ती आल्यावर तिला प्लीज कळवा की मी येऊन गेलो म्हणून। येतो। अहो मी कोण? हो सर, मी कमल। तुम्ही ओळखलं नाहीत का मला? अक्षराचं आणि माझं लग्न ठरलंय। अरे हा, ओळखलंच नाही मी। ठीक आहे, सांगतो आम्ही। जावई बापू। थँक्यू। आता नंबर 2। नमस्कार, माझं नाव स्नेहा नायकवडे। मी 8वी पास आहे। नंतर ना माझं शिक्षणात लक्ष लागेना, मग मी शाळा सोडली। पण मला मॉडेलिंग मध्ये लई इंटरेस्ट आहे। पुढे जाऊन मी पार्लर काढायचं म्हणते, आणि संधी मिळाली तर पिक्चर बी काढीन। मिताली मॅडम, तू शाळा सोडून इथे काय करतेस? रडू नकोस बाळा, शांत हो। हा, रडू नकोस। नाना म्हणाले शाळा नको, आमच्या नात्यातला मुलगा बघितलाय, लग्न लावणार आहेत माझं। इथं पण त्यांनी सांगलंय मला। त्यांना वाटतं भुवनेश्वरी मॅडमची कृपा झाली तर त्या लग्नाला मदत करतील, शाळेतून नाव काढणार आहेत माझं। असं काही होणार नाही, आपण सांगू त्यांना। ऐकणार नाहीत ते मॅडम। मग आपण पोलिसांकडे जाऊ। पोलीस? बापरे, पोलिसांकडे नको मॅडम। हे बघ मिताली, तुझे आई बाबा जे काही करतायत तो कायद्याने गुन्हा आहे। पण मॅडम, नानांनी बघितलं तर चिडतील ते। हे बघ, काहीही होणार नाहीये। नाना भुवनेश्वरी मॅडमला सांगतील। तू माझ्या बरोबर शाळेत चल। चल बरं, आपण बघू। मॅडम जा ना तुम्ही प्लीज। मिताली, तुला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही। नानांनी पाहिलं तर राडा होईल। अगं मिताली, मिताली। आदिपती कुठे आहेत? माहित नाही। आदिपती कुठे आहेत? शून्य मिनिटात शोधून आणा त्यासने। निघा। घ्या घ्या घ्या, चला पटापटा खाऊन घ्या। हा, नाही नाही, आज नाही बाहेर जायचं। भुवीनं स्वयंवर रचलंय आदिपतीसाठी। हा, लय पोरी आले आहेत। सुनबाई येणार आहे घरात। हा, घ्या खाऊन घ्या। आलेस? नाही नाही, तुम्हाला तिथं नाही घेऊन जाऊ शकत मी। हा, एक डाव सुनबाई ठरली ना का तुमच्याकडे आशीर्वादासाठी घेऊन येते। खाऊन घ्या, खाऊन घ्या।
वय वय आधिपतीला बी घेऊन येते ना. हा हे खाऊन घ्या. मी आले. अरे देवा पाणी संपले वय. हा खाऊन घ्या. आता नंबर 3. नमस्कार, मी तनु शिंदे. माझं शिक्षण 7वी नापास. मला शिक्षणात अजिबात रस नाही म्हणून मी शाळा सोडली. पण मला अधिपती सूर्यवंशी लय आवडतात. मी त्यांच्यासाठी काय बी करू शकते. भांडी घासू शकते, धुणं धुवू शकते, घरची सगळी कामं करू शकते. बघा मिताली, हे तुम्ही तुम्ही पण आलाय? काय? नाही म्हणजे तुम्ही काय करायला इथं? तुम्ही काय करता इथे? माझं घर आहे, मी राहतो इथं. ते माहितीये, पण इथे बाहेर जे चाललंय ते सगळं नाही ते काय नाही. कमाल आहे.
तुम्ही इथं कशा काय? प्रत्येक वेळी मी तुम्हाला सगळं सांगायलाच हवं का? सगळीकडे मालक असल्याचा धाक दाखवतात. काम आहे माझं इथे. काय काम आहे? तुम्हाला सांगून काय फायदा? हो पण तुम्हाला जर इथं कोण माझं काम झालं की मी जाणार आहे इथून. अहो, हात सोडा. भाईसाहेब माझा हात सोडा. सोडला. आई साहेब हळू बोला. काय लहान मुलासारखी घाबरताय हो? शी. अधिपती गेलं कुठं? ओ तुम्ही तिकडे कुठे चाललाय? मला माझं काम करू द्या. ही काय काम करायची काय जागा आहे काय? अहो, तुम्ही गप्प बसाओ. तुम्ही एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आधी माझा हात सोडा. लांब राहा. आणि हळू बोला. मी फक्त तुम्हाला लपवत होतो. मला काय हाऊस नाही तुमचा. का लपवताय? मी काय चुकीचं केलंय? तुम्ही आधी हळू बोला. नाही. आणि मला कळतच नाहीये तुम्ही तुमच्याच घरात का लपताय? तुम्ही थंड घेता काय? जरा मी पाया पडू काय तुमच्या? ह्यो वर्ग नाही आहे तुमचा. हे बघा, मला माफ करा. मला माहितीये मी असं न सांगता तुमच्या घरात यायला नको होतं, पण मी काही चुकीचं करत नाहीये. अगदी भुवनेश्वरी मॅडम जरी आल्या ना माझ्या समोर, तरी मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. त्यांच्याशी आणि बोलायचंच आहे का तुम्हाला त्यांच्याशी? काय काय काम काय मला जरा सांगा. माझी विद्यार्थिनी आली इथे. इथं? अहो हे घर आहे, शाळा नव. आमचं घर तरी सोडा. झालं तुमचं? तुमच्या घरात काम करते ती. कोण? मिताली. मिताली? हो काय हे कामाला बोलवता आणि नाव विसरता? हो आमच्याकडे ना गेल्या कित्येक वर्षापासून 35 ते 40 माणसं कामाला आहेत. पुन्हा कुणाची म्हणून नाव लक्षात ठेवणार आम्ही? माझ्या वर्गाचा पट 50 मुलांचा आहे. पट? माझ्या वर्गात 50 मुलं आहेत आणि सगळ्यांची नावं मला लक्षात आहेत. एकाच वर्षासाठी ती असली माझ्याकडे तरी. खूप छान. हा बाजूला. मी काय ओ हा बाजूला अहो, कुठे? तुम्ही हात सोडावं. तुम्हाला किती वेळा सांगितलं? चुकलं. मग तुम्ही जाऊ नका की तिकडे. मी तुम्हाला सांगितलं ना. एक काम करतो, मितालीला आपण इथं बोलवून घेऊया. आणि तुमचं काम काय तिच्याकडं? मला तिला सांगायचंय की तू काम करू नकोस, लग्न करू नकोस, शिक्षण घे. अहो ती मायनर आहे, माहितीये तुम्हाला? मायनर म्हणजे ते माहिती. मायनर म्हणजे ते माहिती आहे. मग हे माहितीये तुम्हाला की मायनर मुलांना घरात कामाला ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे? कोण मायनर बिनर आमच्याकडे काम करत नाही हो. आता ती पोरं त्यांच्या आई बाबा संग आमच्या घरात आली तर काय असं माणूस घाण्याने आम्ही नाही म्हणू शकत नाही. अहो माझ्या विद्यार्थिनीचं लग्न लावून देत आहेत तिचे आई बाबा, आणि ते तुमच्या इथे काम करतात म्हणल्यावर तुम्ही त्यांना समजून सांगायला नको का? आम्ही? हो तुम्ही. 14 वर्षांची आहे ती. तिचं लग्न लावून देतात. हे काय वय आहे लग्न करायचं? ना ती मनाने तयार आहे ना शरीराने. तिची काही स्वप्न आहेत हो. तिला पायलट व्हायचंय माहितीये? ह्या वयात चूलमूल सांभाळून तिच्या बुद्धीचा काय उपयोग होणार आहे? की हुशार मुलगी आहे, शार्प आहे अगदी. माझ्या अशा या विद्यार्थिनीचं मी अजिबात वाटोळं होऊ देणार नाही. मग त्यासाठी मला कुठल्याही दिव्यातून जायला लागलं तरी चालेल. कुठं निघालात? राहायला नाही आले इथे. आला तर आवडेल. काय? आला नाही ना तुम्ही इथं राहायला? मग तेच म्हणाले मी. मग तेच म्हणतोय. गप्प बसावं, मला काम करू द्या. आज काय खरं नाही.
पटापटा भर. किती उशीर लावतेस? घरात कार्यक्रम आहे. का येणार आहेत? कुठे गेले ताई आणि अधिपती? दोघं बी नाही. ए आवरा रे पटापटा. होय. भरणं पटापटा. किती वेळ लावतेस? नाना जाऊ का शाळेत? डोकं बिकं फिरलं का काय तुझं? की भांग पिऊन आली? नाना शाळेला उशीर होतोय, जाऊ का? बघ मी ते 3 पोरं पोसायची हिंमत नाही माझ्यात. आणि तुला शिकून माझा काय फायदा आहे? त्याच्यापेक्षा शिक्षणाची गरज आहे तुझ्या भावाला. म्हातारपणाची माझी काठी तर होईल. तुझा शिकून माझा काय फायदा? जा गुमान काम कर. नाना दुपारनंतर तर जाऊ का मी शाळेत? मी ते उगाच चिडा लावू नकोस. गुमान काम कर. नाना मला शाळेत जायचंय. माझ्या बाई वाट बघत असतील. कसली शाळा? काय ग पोरी, कसली शाळा? जीवनी मोठी शाळा आहे, तिथं शिकायचं. शाळेत जाऊन काय शिकणार आहेस? पुस्तकी ज्ञान? बाई वाट बघतेत आणि आम्ही बाहेर वाट बघतोय, त्याचं काय? ते बाईचं मोठं कौतिक आहे ग तुला. पण ती बाई शाळेत जाते, तिचं कामच आहे ते. पगार मिळतो तिला. तुझं काय आहे? शाळा शाळा शाळा. बंद कर, लाई झालं आता. बघा ना सरकार, शाळेचं खूप डोसक्यातून जायना झालंय. नुसतं जीव काढलाय. ए पोरी, काय छळतेस बापाला? परत परत तेच सांगायचं वय तुला? हा, तुझ्या भल्यासाठी बोलतोय ना व तो. काय सारखं शाळा शाळा शिकून असं काय मोठं दिवं लावणार आहेस ग तू? अगं धाकल्या सरकारांकडे बघ. 9वीची परीक्षा बी दिली नाही त्यांनी, पण आज काय नाही त्यांच्याकडं. हा, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, शिकलेली माणसं राबत्यात त्यांच्याकडं. अजून काय पाहिजे? शिक्षण पाहिजे थोरल्या सरकार. आमच्या मॅडम म्हणतात शिक्षण नसेल आणि माणूस किती बी शिकला तरी तो असंस्कृत राहतो. मी ते चुकलं म्हण. अक्कल आहे का तुला? एक कानाखाली जाऊ. धनाजी, एकदा सांगितलेलं कळत नाही वय? एकी बाळींवर हात उगारायचा नाही. आणि ए पोरी, कोण ग ही अतिशहाणी बाई? कोणी सांगितलं तुला हे ब्रह्मज्ञान? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? अक्षरा मॅडम. ती फी माफीवाली गंजक्या डोक्याची, थोबाड उघडलं की अकलेचा धुरळ उडवत्या ती. थोरल्या सरकार ते तिची जीभ लई चुरू चुरू चालते. मोठ्यांशी बोलायची वागायची रीत नाही. तिच्यासारखं व्हायचं वय तुला? हे बघ मिताली, त्या बाईचं काही होणार नाही भविष्यात. मास्तरीन ती, मास्तरीनच राहणार.
तिचं लग्न व्हायचं बी कठीणच आहे. कोण लग्न करणार असल्या फाटक्या तोंडाच्या पोरीशी? कोण सून करून घेणार तिला? हा, आयुष्यभर एकटीच राहणार ती. आणि असल्या बाईचा आदर्श ठेवतेस वय तू? काय म्हणतोय आम्ही? या बाईचा आदर्श ठेवतेस तू? पण मॅडम म्हणतात हे बंद कर तुझी कॅसेट. ती बाई जे बोलते ते तिच्याकडं, हा? ती बाई ज्ञान पाजळती आणि तू तिची पोपटपंची टेप सारखी आमच्या घरात येऊन वाचती काय? हा, जरा शानी हो, सुधार आता. अगं बाप काय म्हणतोय ते ऐक जरा त्याचं, हा, कारण तो तुझ्या भल्याचाच विचार करणार ना. व त्या बाईचं काय आहे, नोकरी टिकवण्यासाठी अक्कल पाजळतीये. हा, तुझ्यासाठी काही करायची वेळ आली तर आपलं कंबरड इकडचं तिकडं नाही करणार ती. निस्ती तोंडाची वाफ दवडायला काय लागतंय? ते पुन्हा शाळेचं आणि त्या बाईचं नाव काढलंस ना, तर दे एक ठेवून. माफी माग सरकारची, पाया पड. मी ते लोटांगण घाल, नाही तर पाठीत लाटणं घालीन. धनाजी, लेकी सुनांवर हात उगारायचा नाही. लक्ष्मी असते ती घरची.